श्रीमन्महादिगणपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुंदेन्दु तुषारहार धवला या शुभ्रवस्त्रान्विता या वीणावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुतिभिर्देवै सदा वंदिता। सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री रामदास स्वामी महाराज की जय। भारत माता की जय। जिये अनादि भूमिके निते चराचर हे चित्र उमटे। आपण पे वैकुंठे दाविले तया। सच्चिदानंद नाम रूपाने नटलेल्या ज्या विश्वरूप अनादि भूमिकेवर हे चराचर विश्वाचे चित्र उमटते ते विश्वरूप आपणच आहो असे भगवंतांनी अर्जुनाला दाखवले। भगवंताच्या विश्वरूपावरच जडविनाशी जगताचा भास होतो असे जे आम्ही मागे 163व्या ओळीवरील गुणार्थ दीपिकेत म्हटले आहे ते या ओळीच्या आधारानेच म्हटलेले आहे। येथे विश्वरूप अनादि आहे हे अनादि भूमिके या शब्दाने माऊलींनी सांगितलेले आहे। मागा बाळपणी येणे श्रीपती जई एक वेळ खादली होती माती तै कोपोनिया हाती यशोदा धरिला। मग भेणे भेणे जैसे मुखी झाडा द्यावयाचे निमिसे चवदाही भुवने सावकाशे दाविली तिये। नातरी मधुवनी ध्रुवासी केले जैसे कपोल शंखे शिवतले आणि वेदांची ही मती ठेले ते लागला बोलो। मागे एकदा जेव्हा भगवंतांनी बालपणी माती खाल्ली होती तेव्हा यशोदेने रागवून त्यांना हातात धरले। तेव्हा मग भगवान श्रीकृष्णाने भ्यालो असे दाखवून मी माती खाल्ली नाही हे दाखवण्याकरता तोंड उघडले असता आपल्या तोंडात संपूर्ण 14 भुवनाची सृष्टी यशोदेला दाखवली। किंवा मधुवनात तपश्चर्या करीत असलेल्या व भगवंताची स्तुती करू इच्छिणाऱ्या ध्रुवाचे गालाला आपल्या हातातील शंखाचा स्पर्श केल्याबरोबर जे वेदालाही अगम्य ते तो बोलू लागला। सत्य संकल्प सर्व समर्थ भगवंताच्या मनात जसे येते तसे तात्काळ सृष्टीत घडून येते। तैसा अनुग्रहो पैराया श्रीहरी केला धनंजया आता कवणे कडेही माया ऐसी भाषणे नेतो। संजय म्हणतो राजा धृतराष्ट्रा भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनावर तशीच कृपा केली त्यामुळे मायावतीचा कार्यपसारा या शब्दांचे देखील त्याला ज्ञान होत नव्हते। येथे माया हा शब्द त्रिगुणात्मक अविद्या व सत्य वाटणारे तिचे जडविनाशी असे अनेक वस्तुरूप जगत कार्य या अर्थाने आलेला आहे। आणि अर्जुनाला प्राप्त झालेल्या विश्वरूप दर्शनाने तिचा संपूर्ण नाश होऊन नामरूपासह सर्वत्र एका सच्चिदानंदाचाच त्याला अनुभव येत होता। अर्थात विश्वरूप म्हणजे ज्ञानदृष्टीने दिसणारे मायारहित स्वरूप होय असे माऊलींचे मत असल्याने या ओळीवरून स्पष्ट होते। एक सरे ऐश्वर्य तेजे पाहले तया चमत्काराचे एकार्णव जाहले। चित्त समाजी बुडवणे ठेले विस्मयाचा। एक सारखे जिकडे तिकडे ऐश्वर्य तेजस प्रकाशमान झालेले दिसू लागले। तो आश्चर्याचा सर्वत्र समुद्रच पसरलेला आहे असे पाहू लागला आणि त्याचे चित्त त्या आश्चर्याच्या समुदायात बुडून गेले। चित्त समाजी बुडवून ठेले विस्मयाची। हाच अर्जुनाचे ठिकाणी प्रकट झालेला अद्भुत रस होय। ज्ञानदृष्टीपूर्वी
अविद्या भ्रमामुळे सत्य मानलेल्या मर्यादित व अनेक वस्तू धर्मयुक्त अशा जगताच्या प्रत्ययाने जगताला अधिष्ठानभूत असलेले अमर्याद ऐश्वर्य संपन्न असे भगवंताचे स्वरूप झाकले गेले होते. ज्ञानदृष्टीने तो अविद्या भ्रम नाहीसा झाल्याबरोबर अनेक वस्तूची व धर्माची देश काल वस्तू या तिन्ही मर्यादा नाहीशा होऊन ते स्वरूप भगवंताच्या सर्व अमर्याद ऐश्वर्य रूपाने दिसू लागले. ते पाहून अर्जुनाचे चित्तात अद्भुत रस प्रकट झाला. जैसा ब्रह्म पूर्णोदकी पभे मार्कंडेय एकाकी तैसा विश्वरूप कौतुकी पार्थू लोळे. म्हणे केवळे गगन येथ होते ते कवणे नेले पा केऊते ती चराचरे महाभूते काय झाली. ब्रह्मलोकापर्यंत संपूर्ण ब्रह्मांड जलमय झाले असता ज्याप्रमाणे एकटे मार्कंडेय ऋषीच या जलात पोहत असतात त्याप्रमाणे विश्वरूपाच्या दर्शनाने झालेल्या विस्मय समुद्रावर अर्जुनही लोळू लागला. अर्जुन म्हणतो, मी विश्वरूप पाहण्यापूर्वी येथे केवढे मोठे आकाश होते ते आता कोणी कोठे नेले समजत नाही आणि त्या आकाशात दिसणारी ती भूतसृष्टी ही काय झाली कोणाला माहीत. दिशांचे ठावही हरपले अधोर्ध्व काय नेणो जाहले चेइलिया स्वप्न तैसे गेले लोकाकार नाना सूर्य तेज प्रतापे सचंद्र तारागण जैसे लोपे तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना. दिशांचा ठाव ठिकाण राहिला नाही. खाली वर ह्या दिशाही काय झाल्या समजत नाही. ज्याप्रमाणे जागे झाल्याबरोबर संपूर्ण स्वप्न मावळते तसे संपूर्ण लोकांचा प्रत्यय नाहीसा झाला. किंवा सूर्य उगवल्याबरोबर त्याच्या प्रखर तेजाने ज्याप्रमाणे चंद्रासह सर्व नक्षत्रे त्याच्यात लोकून जातात त्याप्रमाणे विश्वरूप दर्शनाने सर्व प्रपंच भाव नाहीसा झाला. तैसी गिळली विश्वरूपे प्रपंच रचना. प्रपंच रचना म्हणजे जडविनाशी अशा नाना वस्तूंचे स्वतंत्र अस्तित्व व वस्तुत्व होय. विश्वरूप म्हणजे अविनाशी अस्फुट व निरवयव अशा एका अद्वैत परब्रह्म वस्तूचेच नाना रूपाने नटणे होय. प्रत्येक नामरूपाचे परब्रह्माहून स्वतंत्र व अस्तित्व वस्तुत्व मानून ती सर्व नामरूपे एकत्र मिळून ही एक सत्य पण जडविनाशी जगत वस्तू आहे अशी अज्ञान दशेत भ्रांत बुद्धी उत्पन्न झालेली असते. ज्ञानदशा प्राप्त झाल्यानंतर जगताविषयीची ती सत्यत्व बुद्धी नाहीशी होते. त्या सत्यत्व बुद्धी बरोबरच वस्तुत्व बुद्धी ही नाहीशी होते. पण नामरूपाची प्रतीती मात्र नाहीशी होत नाही. असा विद्यारण्यांनी निवृत्त एव यस्मात् ते तस्यत्यत्वमतिर्गता इदृंग निवृत्तिरेवात्र बोधजा नन्वभासनम. या श्लोकात ज्ञानाचा अनुभव सांगितला आहे. अर्जुनाला प्राप्त झालेल्या ज्ञानदृष्टीमुळे त्याचे ठिकाणी पूर्वी असलेली जगताविषयीची सत्यत्व बुद्धी व वस्तुत्व बुद्धी सपशेल नाहीशी झाली. पण नामरूपाची प्रतीती नाहीशी झाली नाही. त्या संपूर्ण नामरूपाने एक परमात्माच नटला आहे असे त्याला दिसू लागले. नामरूपामुळे सच्चिदानंद परब्रह्माहून स्वतंत्र अशा जडविनाशी जगत वस्तूचा भ्रम झाला व ब्रह्मवस्तूचा विसर पडला. म्हणून वेदांतात नामरूपे ही माया आहे असे अज्ञानाच्या दृष्टीने म्हटले असले तरी ज्ञानाने अविद्या भ्रमाचा निराश झाल्यावरही नामरूपाची प्रतीती येणे बंद पडत नाही. त्यामुळे नामरूपे ही परमेश्वराची स्वाभाविक शक्ती आहे असे मानावे लागते. या ओव्यातून जे विश्वरूप दर्शनाचे वर्णन आले आहे त्यावरून आमच्याच मताला पुष्टी मिळते. पुन्हा पंचदशीच्या वरील श्लोकावर जी रामकृष्ण टीका आहे तीही आमच्या मताला पुष्टी देणारी आहे. टीकाकार म्हणतात, निरुपाधिक भ्रम व सोपाधिक भ्रम असा दोन प्रकारचा भ्रम आहे. अधिष्ठान ज्ञान झाल्याबरोबर
ज्या भ्रमात भासलेल्या वस्तूची नामरूपासह निवृत्ती होते त्याला निरुपाधिक भ्रम म्हणतात. आणि अधिष्ठानाचे ज्ञान झाल्यावर ज्या भ्रमात भासलेल्या वस्तूविषयीची नुसती सत्यत्व बुद्धीच नाहीशी होते, नामरूप नाहीसे होत नाही, त्याला सोपाधिक भ्रम म्हणतात. रज्जूचे ज्ञान झाल्यावर नामरूपासह सर्पाची निवृत्ती होते, म्हणून रज्जू सर्प हा निरुपाधिक भ्रम आहे. आणि अधिष्ठान रूप ब्रह्माचे ज्ञान होऊन जगताविषयीची सत्यत्व बुद्धी नाहीशी होते, पण नामरूपाची प्रतीती नाहीशी होत नाही, म्हणून जगद्रूप सोपाधिक भाव भ्रम होय. या टीकेचा विचार केला असता हे स्पष्ट होते की ज्याप्रमाणे दोरीवर भ्रमाने भासलेल्या सर्पाची नामरूपे त्याची असतात, म्हणजे सर्पाची असतात, म्हणूनच अधिष्ठान ज्ञानाने त्याची नामरूपासह निवृत्ती होते. आणि जगत वस्तूचे ठिकाणी भासणारी नामरूपे जगत वस्तूची नसतात, उलट ती जगत अधिष्ठान भूत असलेल्या परब्रह्माची असतात. आणि ती परब्रह्माचे ठिकाणी विवर्त रूप असून भिन्न इव स्फुरत असल्यामुळे उपाधिभूत होऊन जगत भ्रम उत्पन्न करतात. या भ्रमालाच अविद्या किंवा त्रिगुणात्मक माया म्हणतात. ही जीवाचे ठिकाणी अनादी आहे. अशा रीतीने नामरूपानेच त्रिगुणात्मक मायेचा भ्रम होत असल्यामुळे ही नामरूपे परमेश्वराची त्रिगुणात्मक माया शक्ती किंवा प्रकृती होय असे आचार्यांनी म्हटले आहे. अन्यथा भान हेतुत्वा धियं मायेति कीर्तिता आत्मतत्व तिरस्कारात्तम इत्युच्यते बुधैः. विद्यानाश्यत्वतो विद्या मोहस्तत्कारणत्वताः सद्वैरक्षण्य दृष्टेय मसदीत्युदिता बुधै. कार्यनिष्पत्ति हेतुत्वा कारणं प्रोच्यते बुधैः. कार्यवद्व्यक्तता भावाद्व्यक्तमिति गीयते. सूत संहिता शिव महात्म्य खंड अध्याय 8. मुळात परमेश्वराची शक्ती नामरूपात्मक असून अज्ञानाला ती भलतेच भासविते, म्हणून त्या नामरूपाला माया हे नाव दिले गेले. नामरूपे ही परब्रह्माला झाकून टाकतात, म्हणून त्यांना तम म्हणतात. ज्ञान विचाराने त्यांच्या पृथक अस्तित्वाचा व वस्तुत्वाचा निश्शेष नाश होतो, म्हणून त्यांना अविद्या असे म्हणतात. नामरूपे हीच जडविनाशी व नाना वस्तुरूप अशा जगताचा भ्रम होण्याला कारण असल्यामुळे त्यांना मोह म्हणतात. ती सत म्हणजे नित्य किंवा अखंड या लक्षणाहून विलक्षण असल्यामुळे त्यांना असत किंवा अनिर्वचनीय म्हणतात. ती कार्यनिष्पत्तीला निमित्त असल्यामुळे त्यांना कारण म्हणतात. आणि प्रथम ती परब्रह्माशी अत्यंत एकरूप राहत असल्यामुळे व्यक्त नसतात, म्हणून त्यांना अव्यक्त असेही म्हणतात. नामरूपे ही अविद्येचे विक्षेपरूप कार्य आहे असे कदाचित कोणी म्हणतील, पण वेदांतात नामरूपाला विक्षेप म्हटले नसून नामरूपे ही सच्चिदानंद परब्रह्माहून निराळी एक जडविनाशी सत्य वस्तू आहे असे वाटणे याला विक्षेप म्हटले आहे. असो, भगवंतांनी दाखवलेल्या या विश्वरूप दर्शनात दोन प्रकारचा प्रत्यय दिसतो. येथे गिळली विश्वरूपे प्रपंच रचना या चरणाने सांगितलेल्या पहिल्या प्रत्ययात संपूर्ण नामरूपासह एका सच्चिदानंदाशिवाय जगताचा सत्य किंवा मिथ्या असा दुसरा कोणताच प्रत्यय दिसून येत नाही. आणि हा विश्वरूपाचा प्रत्यय परब्रह्मावरच विवर्त रूप भासत असल्यामुळे त्याला परब्रह्माची सत्ता असते, म्हणून तो परब्रह्मरूप व सत्य आहे. सर्वच नामरूपादी सदात्मनैव विकार जातम सत्यम छांदक्य उपनिषद असे आचार्य म्हणत असून श्री ज्ञानेश्वर माऊलींनीही म्हणून विश्वपण जावे मग माते ध्येयावे तैसा नव्हे आघवे सकटची मी भलतैसा फांके परी एकपणान मुके नाना संकोचे तरी असके हाची आथी सिंधूंची शिवन मोडे पाणीपणा सळून पडे जरी मोडूत गाडे तरंगाचे इत्यादी ओळ्यातून हाच सिद्धांत मांडला आहे.
हा विश्वरूपाचा प्रत्यय भगवान भक्तालाच देतो. अर्जुनाला आलेला विश्वरूपाचा दुसरा प्रत्यय मी पुढे ओळी 242 नंतर सांगितला आहे. तेव्हा मनासी मनपण न स्फुरे, बुद्धी आपडपे न सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. तेथ ताठस्थ्य पडिले, टकासी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले, विचार जाता. तैसा विस्मितू पाहे कोडे, तव पुढा होते चतुर्भुज रूपडे, तेची नाना रूप चहूकडे मांडोनी ठेले. अशी विश्वरूपाने सर्व प्रपंच रचना गिळलेली पाहून अर्जुनाच्या मनाचे मनपण स्फुरत नव्हते. म्हणजे मनाचा बाह्य विषयाविषयी होणारा संकल्प विकल्पात्मक व्यापार बंद पडला. बुद्धी निश्चयाचा व्यापार करीनाशी झाली व इंद्रियांच्या प्रवृत्ती माघाऱ्या होऊन हृदयाच्या ठिकाणी एकवटल्या. जणू काय मोहनास्त्र घालून संपूर्ण विचार बंद पडावे त्याप्रमाणे तटस्थ राहिले. म्हणजे साक्षीत्वही आठवेनासे झाले. एकसारखे टक लावून विश्वरूपाकडे पाहणे हेच विसरला. असा आश्चर्यचकित होऊन कौतुकाने तो पाहू लागला. तेव्हा त्याला असे दिसले की आपल्या समोर भगवान श्रीकृष्णाची जी चतुर्भुज मूर्ती होती तीच सर्वत्र अनेक नामरूपात्मक झाली. मागील ओळी 180 व ओळी क्रमांक 193 या दोहींचा विचार केला तर चतुर्भुज श्रीकृष्ण स्वरूपाचे व विश्वरूपाचे पूर्ण ऐक्य असते हेच दिसून येते. जैसे वर्षा काळीचे मेघोळी का महाप्रळयीचे तेज वाढे, तैसे आपणे नवीन कवणीकडे नेदीची उडो. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे. ज्याप्रमाणे वर्षा ऋतूत जिकडे तिकडे मेघच दिसतात किंवा प्रलयात वाढलेले तेज जिकडे तिकडे दिसते, त्याप्रमाणे भगवंतांनी आपल्या वाचून कुठेच काही उरू दिले नाही. सर्वत्र नामरूपाने एक परमात्मा श्रीकृष्णच अनुभवाला येत होता असा त्याचा अर्थ होतो. प्रथम अर्जुन आपल्या सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या प्राप्तीने पूर्ण समाधान पावला व मग लगेच डोळे उघडून पाहत होतो त्याला विश्वरूप दिसू लागले. प्रथम स्वरूप समाधान पावनी ठेला अर्जुन या ओळीत अर्जुनाला विश्वरूप कसे दिसले हे स्पष्ट केले आहे. भगवंतांनी अर्जुनाला प्रथम स्वरूप प्राप्ती करून दिली. म्हणजे मी म्हणून पुरणाऱ्या वृत्तीचा आधारभूत जो सच्चिदानंद आत्मा तोच अर्जुनाचे मूळ स्वरूप असल्यामुळे त्या स्वरूपाच्या ठिकाणी त्याची मी म्हणून पुरणारी बुद्धिवृत्ती स्थिर केली. आत्मस्वरूपाचे ठिकाणी बुद्धी स्थिर झाल्यामुळे त्याच्या बुद्धीला आत्मैक्य स्वरूप समाधी प्राप्त झाली. यालाच व्यतिरेकाने येणारा आत्मानुभव म्हणतात. सर्व दुःखी विनिमुक्तै चैतन्यात्मको हमित्येष आत्मानुभव. हा संपूर्ण त्रिविध दुःखापासून मुक्त असलेला मी केवळ चित स्वरूप आहे असा हा अनुभव आहे असे आचार्यांनी म्हटले आहे. सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे. असे झाल्यानंतर अर्जुनाने जेव्हा डोळे उघडून बाहेर पाहिले तेव्हा त्याला विश्वरूपाचा अनुभव आला. म्हणजे सर्व संसार वस्तूचे अस्तित्व नाहीसे होऊन त्या जागी सर्व नाम रूपाने एक परमात्माच नटला आहे असा अनुभव आला. यालाच अन्वय रूप अनुभव म्हणतात. हाच अनुभव सर्व खल्विदम ब्रह्म या श्रुतीत सांगितला असून आचार्यांनीही आपल्या ग्रंथातून तरंग फेन भ्रम बुध आदी सर्व स्वरूपेण जल यथा तथा चिदेव देहाद्यहमंत मे तत्सर्वं चिदे वैकरसं विशुद्धम यथैव मृण्मयः कुंभस्तद्व देहोपि चिन्मयः इत्यादी श्लोकांनी असेच सांगितलेले आहे. पहिला अनुभव आल्याशिवाय दुसरा अनुभव येत नसतो हे प्रथम व सवेची या दोन शब्दावरून स्पष्ट होते. इहीची दोही डोळा पहावे विश्वरूपा सकळा तो श्रीकृष्ण सोहळा पुरविला ऐसा
याच दोन्ही डोळ्यांनी मी संपूर्ण विश्वरूप पाहावे अशी जी अर्जुनाची इच्छा होती ती भगवान श्रीकृष्णांनी पुढे सांगितल्याप्रमाणे पूर्ण केली. अनेक वक्त्र नयनमनिका अद्भुत दर्शनम अनेक दिव्याभरणम दिव्यानेकोद्यतायुधम. त्या विश्वरूपाचे ठिकाणी अनेक तोंडे होती, अनेक प्रकारचे अद्भुत दर्शन होते, अनेक प्रकारचे दिव्य अलंकार होते व जे विश्वरूप अनेक प्रकारच्या दिव्य आयुधांनी उद्युक्त दिसत होते. मग तेथ सैंघ देखे वदने जैसी रमानायकाची राजभुवने नाना प्रगटली निधाने लावण्य श्रियेची की आनंदाची वनी सासिन्नली जैसी सौंदर्या राणी व जोडली तैसी मनोहरे देखिली हरीची वक्त्रे नेणे हरीची वक्त्रे तेणे तयाही माझी एकेके सावी याची भयानके काळ रात्रीची कटके उठावली जैसी का की ये मृत्यूसीची मुखे जाहली हो का जे भयाची दुर्गे पन्नासिली की महाकुंडे उघडली प्रलया नळाची तैसी अद्भुते भयासुरे तेथ वदने देखिली वीरे आणिके असाधारणे साळंकारे सौम्ये बहुते पै ज्ञानदृष्टीचेनी अवलोके परिवदनांचा शेवटून टके मग लोचन ते कवतिके लागला पाहो. वैकुंठासारखे किंवा सौंदर्य लक्ष्मीचे ठेवेच पसरल्याप्रमाणे भगवंताची तोंडे जिकडे तिकडे दिसत होती किंवा आनंदाची वनेच भरास आली अथवा संपूर्ण सौंदर्याचे राज्य दिसावे म्हणजे निस्सीम सौंदर्यवान अशी ती भगवान विश्वरूपाची अत्यंत मनोहर मुखे अर्जुनाने पाहिली. तेथेच पुन्हा काही मुखे काळ रात्रीच्या सैन्याने उठाव केल्याप्रमाणे खरोखर अत्यंत भयानक अशी होती. किंवा मृत्यूलाच मुखे प्राप्त झाली किंवा भयंकर भीतीचे किल्ले पसरलेले आहेत किंवा प्रलयकालच्या अग्नीची कुंडे उघडी केली आहेत त्याप्रमाणे भगवंताची अत्यंत भ्यासूर मुखे अर्जुनाने पाहिली. तेथेच आणखी काही अप्रतिम अलंकारांनी अलंकृत केलेली व सौम्य अशी पुष्कळशी तोंडे पाहिली. परंतु अर्जुन ज्ञानदृष्टीने पाहत होता तरी त्या मुखांचा शेवट किंवा अंत त्याला लागत नव्हता. मग भगवंताचे डोळे कोणीकडे आहेत हे तो कौतुकाने पाहू लागला. अर्जुन ज्ञानदृष्टीने पाहत होता तरी तोंडाचा अंत त्याला लागत नव्हता. या माऊलींच्या वचनावरून विश्वरूप हा अमर्याद अशा सच्चिदानंद परब्रह्माचाच नामरूपात्मक आविष्कार असल्यामुळे परब्रह्मप्रमाणेच त्याचा व त्याच्या एका एका अवयवाचा देखील शेवट दिसत नव्हता हे साहजिक आहे. तव नाना वर्णे कमळवणे की विकासिली तैसी अर्जुने डोळे देखिले पालिंगणे आदित्याची. तव नाना वर्णे कमळवने की विकासिली तैसे अर्जुने डोळे देखिले पालिंगणे आदित्यांची. तेथेची कृष्ण मेघाची दाटी माझी कल्पांत विजूची स्फुटी तैसी या वन्ही पिंगळा दिठी भ्रूभंगातळी. हे एकैक आश्चर्य पाहता तिये एकेची रूपी पांडुसूता दर्शनाची अनेकता प्रतिफळली. मग म्हणे चरण ते कवणेकडे केऊते मुकुट ते दोरदळे ऐसी वाढविता हे कोडे चाड देखावयाची. तेथ भाग्यनिधी पार्था का विफलत्व होईल मनोरथा काय पिनाक पाणीची या भाता वाय काळी पाहती. ना तरी चतुराननाची एक वाचे काय आहाती लटिकी या अक्षरांचे साचे म्हणून साध्यंतपणे अपरांचे देखिले तेने जयाची सोय वेदा नाकळे तयाचे सकळावयव एकेची वेळे अर्जुनाचे दोन्ही डोळे भोगिते जाहले. चरणवनी मुकुटवरी देखत विश्वरूपाची थोरी जे नाना रत्न अलंकारी मिरवत असे. परब्रह्म आपुलेनी अंगे ल्यावया आपणची जाहला अनेगे तिये लेणी मी सांगे काही सया सारही.
तेव्हा अनेक रंगाच्या कमळांची वने प्रफुल्लित झालेली दिसावी व सूर्यांच्या रांगा लागाव्या, त्याप्रमाणे अर्जुनाने देवांच्या डोळ्यांच्या रांगा पाहिल्या. तेथेच ज्याप्रमाणे प्रलयकाली पाण्याने भरलेल्या काळ्या मेघांच्या गर्दीत विजा चमकाव्या, त्याप्रमाणे भुवयांखाली भगवंतांची अग्नीसारखी पिंगट दृष्टी अर्जुन पाहू लागला. असे एक एक आश्चर्य पाहता पाहता एका विश्वरूपाचे ठिकाणीच अर्जुनाला अनेक प्रकारचे दर्शन होऊ लागले. मग अर्जुन म्हणतो, देवाचे चरण कोठे आहेत, देवाचा मुकुट कोठे आहे व बाहू कोठे आहेत. अशा प्रकारे भगवंताचे निरनिराळे अवयव पाहण्याची अर्जुन इच्छा वाढवू लागला. संपूर्ण भाग्याचा साठा अशा अर्जुनाचे मनोरथ कसे व्यर्थ जातील. पिनाक धनुष्य धारण करणाऱ्या शंकराच्या भात्यात निष्फळ होणारे बाण राहतील काय, किंवा ब्रह्मदेवाच्या वाणीत अर्थहीन अक्षरांचे साचे राहू शकतात काय. म्हणूनच त्या भाग्यवान अर्जुनाने अपार अशा विश्वरूपालाही संपूर्ण पाहिले. ज्या विश्वरूपाची स्थिती वेदालाही अगम्य आहे, त्या विश्वरूपाचे सर्व अवयव अर्जुन दोन्ही डोळ्यांनी एकदमच पाहू लागला. नाना प्रकारच्या रत्नालंकारांनी सुशोभित झालेले विश्वरूपाचे वैभव अर्जुन पायापासून मस्तकापर्यंत पाहू लागला. परमात्मा आपल्या अनेक अंगावर घालण्याकरता आपणच अनेक अलंकार रूप झाला होता. ते अलंकार कशासारखे होते ते मी सांगतो. जिये प्रभेचिये झळाळा, उजाळू चंद्रादित्य मंडळा, जे महातेजाचा जिव्हाळा, जेने विश्व प्रगटे, तो दिव्य तेज शृंगारू, कोणाचिये मतीसी होय गोचरू, देव आपण पेची लेईले ऐसे विरू देखत असे. आपण अंग आपण अलंकार, आपण हात आपण हातीयर, आपण जीव आपण शरीर, देखे चराचर कोंदले देवे. मग तेथेची ज्ञानाचा डोळा, पाहत करपल्लवा जव सरळा, तव तोडीत कल्पांतीची या ज्वाळा, तैशी शस्त्रे झळकत देखे. ज्याच्या प्रभेच्या कांतीने चंद्रमंडळ व सूर्यमंडळ यांना तेज प्राप्त झाले आहे, आणि जे महातेजाचाही जिव्हाळा असून ज्यामुळे हे विश्व म्हणजे हा नामरूपाचा पसारा प्रकट होतो, त्या दिव्य तेज रूप शृंगाराचे कोणाच्या बुद्धीला आकलन होऊ शकेल. देवाने आपणच अलंकार रूप होऊन आपणच ते अलंकार घातले आहेत असे वीर अर्जुन पाहत होता. पुन्हा तेथेच अर्जुन ज्ञान दृष्टीने सरळ अशा हाताकडे पाहत असता त्या हाताचे ठिकाणी कल्पांतीच्या अग्नीच्या ज्वाळा तोडणारी तेजस्वी शस्त्रे झळकत असलेली तो पाहू लागला. भगवान आपणच अंग व आपणच अलंकार झाले, आपणच हात असून आपणच हातातील हत्यारही झाले, आपणच जीव असून आपणच शरीर झाले. अशी संपूर्ण चराचर सृष्टी देवानेच व्यापिली आहे असे तो अर्जुन पाहू लागला. ज्याप्रमाणे प्रकाश व अंधकार परस्पर विरोध म्हणजे परस्परांचे नाशक असल्यामुळे एके ठिकाणी राहू शकत नाही, त्याप्रमाणे सच्चिदानंद धर्म व जडविनाशी धर्म परस्पर विरोधी असल्यामुळे ते एके ठिकाणी राहू शकत नाही. म्हणून सच्चिदानंद परब्रह्माचे ठिकाणी अनध्यस्त विवर्त रूपाने किंवा पूर्ण ब्रह्मस्वरूपाने स्फुरणारे विश्वरूप, त्यांचे शरीर, अवयव, त्यावरील अलंकार, अवयवांचे ठिकाणी असणारे आयुधे, हे सर्व परमात्मा आपणच नटला आहे असे अर्जुन पाहू लागला. हे त्या ओळीतून माऊलींनी प्रतिपादिले आहे. म्हणजे विश्वरूपाचे ठिकाणी अर्जुनाला संपूर्ण सच्चिदानंदाचाच प्रत्यय होता, कुठेही जडविनाशी असा प्रत्यय नव्हता असे माऊलींचे म्हणणे आहे. जयाची या किरणांचे निखरेपणे, नक्षत्रांचे होत फुटाणे, ते जे खिरडला वन्ही म्हणे समुद्री रिघो. मग काळकूट कल्लोळी कवळिले, नाना महाविजूंचे दांग उमटले, तैसे अपार कर देखिले उद्यतायुधी. ज्या शस्त्रांच्या तेजस्वी किरणांच्या प्रखरतेमुळे नक्षत्रांचे देखील फुटाणे फुटत होते,
आणि त्या तेजाचे संतप्त झालेला अग्नी देखील दाह शमवण्याकरता समुद्रात शिरण्याची इच्छा करत होता. मग जणू काय समुद्राच्या लाटांनी संपूर्ण काळकूट विषद भरून घ्यावे किंवा प्रलय समयीच्या विजांचे समुदाय प्रगट व्हावेत. त्या प्रमाणे नाना प्रकारची आयुधे धारण केलेले भगवंतांचे अनंत हात अर्जुन पाहू लागला. दिव्यमाल्याम्बरधरम दिव्यगंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयं देव मनंतम विश्वतोमुखम. त्या विश्वरूप भगवंताने दिव्यमाळा व दिव्य वस्त्र धारण केले आहे. दिव्य गंधाची उटी लावली आहे. त्याला सर्वत्र मुखे आहेत व ते सर्व आश्चर्यमय आहे असे अर्जुनाने पाहिले. की भेणे तेथून काढिली दिठी मग कंठ मुकुट पाहात असे किरीटी तव सुरतरूंची सृष्टी जया पासोनिका जाहली. जिये महासिद्धीची मूळ पिठे शिनरी कमळा जेथ वावटे तैसी कुसुमे अति चोखटे तुरुंबिली देखिली. मुकुटावरी स्तबक ठाई ठाई पूजा बंध अनेक कंठी रुळताती अलौकिक माळा दंड. स्वर्गे सूर्य तेज वेढिले जैसे पंधरेने मेरू ते मढिले तैसे नितंबावरी गाढिले पितांबरू झळके. श्री महादेवो कापुरे उठिला का कैलासू पारदे डवरिला नाना क्षीरोदके पांघरविला क्षीणार्णवी जैसा. जैसी चंद्रमयाची घडी उपलविली मग गगना करवी गुंथी घेवविली तैसी चंदन पिंजरी देखिली सर्वांगी तेने. जेणे स्वप्रकाशा कांती चढे ब्रह्मानंदाचा निधाघू मोडे जयाचेनी सौरभ्ये जीवित जोडे वेधवतीये. अर्जुनाने भीतीने आपली दृष्टी तिथून काढली व भगवंताच्या कंठाकडे व मुकुटाकडे अर्जुन पाहू लागला. तेव्हा सर्व इंद्रांच्या नंदनवनातील पुष्पवृक्षांची ज्यापासून उत्पत्ती झाली असे म्हणता येईल, ज्याच्यापासून महासिद्धी प्राप्त होतात व लक्ष्मीलाही आपला शीण भागवण्याकरता विश्रांती घेता येईल अशी सुंदर व सुगंधित फुले ज्याच्या कंठातील माळेत व मुकुटाचे ठिकाणी खोविलेली दिसत होती. मुकुटावर फुलांचे गुच्छ खोवले आहेत. ठिकठिकाणी अनेक प्रकारच्या पूजा बांधल्या आहेत. गळ्यात अनेक दिव्य फुलांचे हार रुळताना दिसत आहेत. जणू स्वर्गाने सूर्याचे तेज वेढल्याप्रमाणे किंवा सोन्याने मेरू पर्वताला मढविल्याप्रमाणे भगवंताच्या कमरेभोवती घट्ट नेसलेला पिवळा पितांबर झळकत होता. धवलवर्ण महादेवाला कापराची उटी लावावी किंवा कैलास पर्वताला पाऱ्यांचा लेप लावावा अथवा क्षीर समुद्राला दुग्धरूपी उदकाचेच पांघरून घालावे किंवा ज्याप्रमाणे चंद्राची घडी उकळून त्याचे पांघरून आकाशाकडून घेवावे त्याप्रमाणे विश्वरूपाच्या सर्वांगावर शुभ्र चंदनाची उटी लावलेली होत पाहिली. ज्या दिव्य सुगंधयुक्त चंदनाच्या उटीने सच्चिदानंद रूप भगवंताच्या स्वप्रकाश रूप चिन्मय देहालाही विशेष कांती प्राप्त होऊन शोभा येते व ब्रह्मानंदाचाच विग्रह अशा भगवंताचा ग्रीष्म ऋतूतील तापही नाहीसा होतो व ज्याच्या दिव्य सुगंधामुळे चित्तवेधक गुणालाही आयुष्य लाभते. स्वप्रकाशा चैतन्य हे स्वप्रकाश असल्यामुळे स्वप्रकाश हा शब्द चैतन्याला लावला जातो आणि भगवान श्रीकृष्णाचा देह श्रीकृष्ण देहो चैतन्य घन चिन्मय असे नाथांनी जे म्हटले त्याला अनुसरून स्वप्रकाश म्हणजे भगवंताच्या चिन्मय देहाला असा त्याचा अर्थ होतो. ब्रह्मानंदाचा आनंदपदी जया म्हणती हरी आनंद विग्रही श्रीकृष्ण इत्यादी वचनातून नाथांनी भगवान श्रीकृष्णाचा देह ब्रह्मानंदाचा विग्रह आहे असे म्हटले आहे. त्याला अनुसरून ब्रह्मानंद म्हणजे ब्रह्मानंदाची मूर्ती असा त्याचा अर्थ होतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.
माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.